सर्वात आधी तर स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर. आणि हो, गुढीपाडवाच्या तुम्हाला खूप खूप ॲडव्हान्समध्ये शुभेच्छा. तर बघा, आता मी सुरू करते आहे की 1 वाटी मी साखर घेतली. साखर 1 वाटी म्हणजे 150 ग्रॅम आहे ते. आणि मी त्याला शेकायला घेतली डायरेक्ट पॅनमध्ये. याला कॅरेमल शुगर बनवायची आहे, तर तिला शेकायचं आहे सिमवर. ब्राऊन होईपर्यंत, लाईट ब्राऊन होईपर्यंत त्याला शेकणार आहे मी. आणि आता त्याच्यानंतर मी दुसऱ्या वस्तू घेते आहे. तर बघा, सिंपल आहे. मी त्याच्यासाठी 50 ग्रॅम बदाम घेतले, 50 ग्रॅम काजू घेतले, कस्टर्ड पावडर घेतलेले आहे 25 ग्रॅम. तर त्याच्यामुळे आणि केसर माझ्याकडे अवेलेबल आहे, तर मी केसर घेतलेलं आहे थोडंसं, अगदी थोडं घेतलेलं आहे. बघा, मी आता बदाम, काजू आणि कस्टर्ड पावडर एकत्र क्रश करून घेतलं, केसर पण टाकलं. अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे, अगदी अर्धा लिटर म्हणजे फुल फॅट दूध घेतलेलं आहे. आणि त्याला मी आता पॅनमध्ये घेऊन घेतलं आणि सिमवर त्याला हे होऊ देते. जास्त वेळ लागत नाही. आणि कॅरेमल शुगर तयार झालेली आहे. थोडा वेळ गार होऊ दिलं, त्याला मिक्सरमधून पावडर करून घेतली. आता बघा, तुम्हाला वाटलं तर तुम्ही जे आधी तयार केलेलं पावडर आहे आल्मंड, कस्टर्ड, कॅश्यूचं, तर तुम्ही त्याच्यामध्ये हे शुगर टाकू शकता किंवा साईडलाही टाकू शकता. बरेच जणांना कमी गोड, जास्त गोड असं काही असतं, तर ते वेळेवर ॲड करू शकता. हे ॲक्च्युअल कुल्फीचं प्रीमिक्स तयार केलं आहे. तुम्ही वर्षभर ठेवा, 2 वर्षभर ठेवा, काहीही होणार नाही. इतकं छान आहे. तुम्ही रेडी करून ठेवा एनी टाईम. तुम्ही याच्यामध्ये थोडे पिस्ते पण टाकू शकता. तर बघा, आता मी अर्धा बाउल दूध घेतलं आहे. दूध अगदी नॉर्मल घेतलेलं आहे, कारण याच्यामध्ये सगळं मिक्स करायचं आहे. 3 चमचे मी ते प्रीमिक्स पावडर तयार केलेलं घेतलं आहे कस्टर्डसोबत. आणि हो, 4 चमचे मी पावडर शुगर जे कॅरेमल शुगर तयार केलं ते 4 चमचे वापरलेलं आहे. थोडंसं, कारण दूध खूप आटवास नाही लागत. तुमचं अर्धा लिटर दूध तुम्ही 10 मिनटात गरम झालं की त्याच्यामध्ये हे 4 चमचे टाकून द्या, तर तुमचं इतकं छान घट्ट होईल. फक्त त्याच्यानंतर 5 मिनटं, आणखी 5 ते 6 मिनटं तुम्हाला घट्ट करायचं आहे. कस्टर्ड पावडर आपण टाकलेलं आहे त्याच्यामध्ये, तर त्याची थिकनेस लवकरात लवकर येऊनच जाते. 6 मिनटं जास्तीत जास्त घेते. बघा, मी याच्यासाठी डिस्पोजल ग्लास वापरले. माझ्याकडे ॲल्युमिनियमचे हे कुल्फीचे पात्र होते, ते मी घेऊन घेतले, म्हणजे साचा होता. पण तुम्हाला गरज नाही, कारण डिस्पोजल ग्लास वापरा, कुठलाही कप वापरा, काही पण वापरू शकता. पण माझ्याकडे ग्लास पण, डिस्पोजल ग्लास मी दोन्ही दाखवायसाठी केलेलं आहे तुम्हाला. ॲक्च्युअल डिस्पोजल ग्लासमध्ये जितकं सुटसुटीत कुल्फी बनते ना, ते तर दुसऱ्या ह्याच्यात एवढी बनत नाही आणि जास्त वेळ घेत नाही. तुम्ही जर आता दुपारी लावली तर रात्री 10 वाजेपर्यंत, समजा तुम्ही 2ला लावली तर रात्री 10 वाजता तुमची डिस्पोजल ग्लासमधली सेट झालेली मिळेल. बघा, आता मी याला छान कवर करून घेते आणि मी याला रात्रभर ठेवणार आहे. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही 6 तासात काढू शकता. आणि याच्यासाठी कुठला पण तुमच्याकडे छोट्या बॅग्स वगैरे येतात दुधाचे, ते पण तुम्ही त्याला आता हे पूर्णपणे कवर करून घेते. आणि याला मी एक, माझ्याकडे फ्रीजरमधला ट्रे आहे, त्याच्यामध्ये मी याला सेट करून घेते. मी रात्रभर ठेवणार आहे. जर तुम्हाला घाई असेल तर तुम्ही दुपारी 2ला करा, तुमचे रात्री 10पर्यंत तयार होईल. किंवा तुम्ही एअरटाईट असा स्टीलचा डब्बाही वापरू शकता. त्याला पण असं कवर करून घ्या आतून एखाद्या पेपरने, त्याचं झाकण लावून द्या. त्याचे स्लाईस तुम्ही आरामशीर काढू शकता. बघा, किती छान रेडी झाली. मी रात्रभर ठेवलेली. आता हे जे मी साचे आहे ते पाण्यामध्ये भिजत ठेवले. पटापट सुटतात, त्यांनी तुमच्या कुल्फ्या निघतात. आणि माझ्याकडे स्टिक नव्हती, त्याच्यामुळे मग मी म्हटलं की साधेच काढूया. आमच्याकडे असं डिशमध्ये घेऊन खातात आवडीने, त्याच्यामुळे प्रश्न नाही. तुमच्याकडे स्टिक असेल तर नक्की यूज करा. बघा, किती छान मी हे कट करून दाखवते तुम्हाला. कप झटपट होतं डिस्पोजलचं, काही वेळ लागत नाही. बघा, किती छान कुल्फी, कॅरेमल कुल्फी विथ ड्रायफ्रूट अँड केसर किती छान रेडी झाली आहे. कलर पण इतका बेस्ट आहे आणि टेस्टला तर भारीच. तुम्ही हे नक्की प्रीमिक्स ट्राय करा, तुम्हाला आवडेल. आणि 100% रिझल्ट येतो. कुल्फी एकदम 100% छान होते. मी तुम्हाला हे काढून दाखवली. आता बघा, तुम्ही हे नक्की ट्राय करा आणि मला सांगा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली. थँक्यू सो मच. भेटूया पुन्हा.